आणि तशी मोठी बातमी, जरांगेंच्या 5 गुप्त बैठका झाल्यात। अजय महाराज बारस्कर यांनी हा आरोप केलेला आहे। गुप्त बैठकांमधला खुलासा जरांगेंनी करावा अशी ही मागणी बारस्करांनी केली आहे। तर जरांगेंना अक्कल नाही, लोकांची फसवणूक करतो असं म्हणत बारस्करांनी जोरदार हल्लाबोल केलाय। तर जरांगे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात असंही अजय महाराज बारस्करांनी म्हटलंय। की जरांगे पाटीलच्या मागे कोणती शक्ती आहे जी आंदोलन संपवू इच्छित नाही? कारण बरीच माझं समाजाला एक विनंती आहे की याच्यात फायदा कोणाला होतो ते पहा। कुणाला होतं? तुम्हाला काय वाटतं कुणाला होतं? हा, फायदा कोणाला होतो आपण विचार करा। माझा प्रश्न आहे समाजाला, हे जे आंदोलन केलं आता हातात काय भेटलं? अजून तर काही नाही भेटलं हातात, आतापर्यंत हातात काहीच नाही भेटलं आणि फायदा कुणाला झाला त्याचा विचार करा। माझं तर म्हणणं आहे बाबा, ते भुजबळ जे होते आडगळीत पडलेले होते ते देव झाले आज ओबीसींची। बघा ना तुम्ही आता फायदा कसा आव्हान काय करू समाजाला ना, माझ्या मायबाप समाजाला माझं पोलिसांना वय, पोलिसाचं तर कामाचे जीव वाचवायचं, पोलिसांनी माझं रक्षण करावं। सरकार, मी जर सरकारच्या बाजूचा असतो मला रक्षण दिलं, मी परत 4 दिवसापासून बोंबलो होतो, मला फोन येऊ राहिले, मला एक माणूस इथं संरक्षण द्यायना। माझे जीवाभावाचे लोक, आमचं सत्यवान हे दत्ता हे बिचारे माणसं। पाटील म्हणतात 24 तारखेपासून रस्त्यावर उतरा, सगळ्या मराठा युवकांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि जोपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचना जारी झाली नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार। अहो आता ते मी नंतर तुम्हाला सांगेन, पण रस्त्यावर उतरून आपल्या आता 12वीचे पेपर चालू झाले। आज एखाद्या पोराचा 12वीचा पेपर बुडाला, मराठ्याच्याच बुडाला, एखाद्या मराठ्याच्या मुलीचा 12वीचा पेपर बुडाला, काय करणार? काय असं हे सगळं स्टंट पाहिजे, सगळी काय मिळणार काय नाही। तुमचा लढा सुरू ठेवणार? हो, माझा लढा चालू ठेवणार। बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।